भारत हा सणांचा देश आहे. येथे अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी होळी हा सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय सण मानला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील 50हून अधिक देशांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आनंदाने भरलेला हा सण भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूचा भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित आहे. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीकही मानला जातो. होळी हा मुख्यतः रंगांचा सण आहे. होळी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, जो सर्वात प्राचीन सणांपैकी एक आहे, जो 2 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन असते, ज्याला छोटी होळी म्हणतात, आणि दुसऱ्या दिवशी रंगांचा सण असतो, ज्याला धुळवड, धुलंडी किंवा धुलीवंदन असेही म्हणतात. यावेळी लोक एकत्र येतात आणि रंग खेळतात आणि उत्सव साजरा करतात. होळी प्रामुख्याने भारत आणि नेपाळमध्ये साजरी केली जाते, पण हा सण आता फक्त भारत आणि नेपाळपुरता मर्यादित राहिलेला नाही. या 2 देशांव्यतिरिक्त आता इतर देशांमध्ये देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीचा इतिहास प्राचीन काळातील विविध कथा आणि परंपरांशी जोडलेला आहे. यामागे अनेक कथा आहेत. त्यातील प्रमुख कथा म्हणजे प्रल्हाद आणि होलिका. ही सर्वात प्रसिद्ध कथा आहे, जी भगवान विष्णूचा भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपची बहीण होलिका यांच्याशी संबंधित आहे. या कथेत प्रल्हाद हा राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता आणि तो भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. परंतु राजा हिरण्यकश्यपूने भगवान विष्णूला आपला शत्रू मानले होते. अशा स्थितीत हिरण्यकश्यपला जेव्हा समजले की त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त आहे, तेव्हा त्याने प्रल्हादाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. अशा स्थितीत हिरण्यकश्यपने होलिकाला, जिला अग्नीत न जळण्याचे वरदान मिळाले होते, तिला प्रल्हादासोबत अग्नीत बसण्याची आज्ञा दिली. जेव्हा होलिका तिच्या भावाच्या आज्ञेनुसार प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसून अग्नीत गेली, तेव्हा भगवान विष्णूंनी प्रल्हादाला वाचवले आणि परिणामी होलिका अग्नीत जळून गेली. अशा प्रकारे ही घटना वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली गेली. एक प्रकारे होळी हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो, तर दुसरीकडे धार्मिक मान्यतानुसार हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. होळी या सणाला सामाजिक महत्त्व आहे. हा दिवस एकमेकांमधील मतभेद दूर करून लोकांना जवळ आणतो. हा सण शत्रूचे मित्रात रूपांतर करतो. हा सण नातेसंबंध पुनर्जीवित आणि दृढ करतो. या शुभ मुहूर्तावर लोक एकमेकांना गुलाल आणि अबीर लावतात आणि तोंड गोड करून आनंदाने या सणाच्या शुभेच्छा देतात. होळी हा सण भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या समजुतीनुसार साजरा केला जातो. काही ठिकाणी पाण्याची होळी तर काही ठिकाणी फुलांची होळी खेळली जाते. याशिवाय काही ठिकाणी काठ्या घेऊन होळीही खेळली जाते. अशा प्रकारे होळी हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खेळला जातो. मी आशा करतो की होळी या सणाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.